वेलकम टू ऑफस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण SBI क्लर्कला विचारला टेबल डी बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, फाइंड द रेशो ऑफ होम लोन प्रोव्हाइडेड बाय द बँक P आणि Q. होम लोन विचारलं कुठलं, P आणि Qचा. P आणि Q मध्ये होम लोन किती आहे बघा, ॲड करा. 20 आणि 34 किती झालं ते 4, 3 आणि 2, 5, 54. ह्याचा रेशो विचारला तुम्हाला पर्सनल लोन सोबत प्रोव्हाइडेड बाय बँक येस. बँक येसमध्ये पर्सनल लोन किती आहे 20. तर ह्या दोघांचा तुम्हाला रेशो विचारला आहे. 2 कॅन्सल करू 27 येईल, 20ला 2 भागला तर 10 येईल. दोघांना तर भाग जात नाही म्हणून आन्सर असेल 27 रेशो 10, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टोटल लोन प्रोव्हाइडेड बाय बँक आर. टोटल लोन म्हणजे होम लोन आणि पर्सनल लोन. कुठलं बँकेचं म्हणलंय आरचं. आरमध्ये टोटल लोन किती आहे बघा, होम लोन 84 आणि पर्सनल लोन 21. टोटल किती झालं 84 आणि 21 झाले 105. टोटल लोन प्रोव्हाइडेड बाय बँक आर इज व्हॉट पर्सेंट. हे जे आहे ते किती टक्क्यानं जास्त किंवा कमी आहे असं म्हटलंय पर्सनल लोनपेक्षा बँक क्यूच्या. बँक क्यूचं पर्सनल लोन किती आहे 56 आहे. कितीनं जास्त आहे बघा 105 - 56. वरी काय करायची दोघांची वजाबाकी 105 - 56 डिवायडेड बाय व्हॉट पर्सेंट मोर ऑर लेस दॅन नंतर कोण आहे बँक क्यू आहे. क्यूची व्हॅल्यू किती आहे 56 × 100. सॉल्व करा. 105 मधून 56 गेले, 15तून 6 गेले 9 उरले, 9तून 5 गेले 4 उरले 49 भागिले 56 × 100. कितीनं भाग जाते 7 7 7 49 7 8 56. 7/8 किती असते 87.5 असते म्हणून आन्सर असेल 87.5. नसेल तर तुम्ही सॉल्व करू शकता. बघा 700 भागिले 8, 8 कॅन्सल करा. 8 8 64, 6 उरले 60 झाले, 8 7 56, 4 उरले 40 झाले, 8 45 म्हणून आन्सर येईल 87.5%. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द डिफरन्स बिटवीन टोटल होम लोन अँड टोटल पर्सनल लोन प्रोव्हाइडेड बाय ऑल द बँक. होम लोन आणि पर्सनल लोन टोटल म्हणले प्रत्येक बँकेचं P Q R S Tचा ह्यांचा डिफरन्स विचारला. आधी होम लोनचे टोटल करू आपण. बघा किती झाले 0 4 4 4 आणि 4 8 8 आणि 2 10 10 आणि 2 12 12शीला 2चा हात चाला 1 2 आणि 4 6 6 आणि 8 14 14 आणि 3 17 आणि 17 आणि 2 19 192 आलं. पर्सनल लोन बघा 5 आणि 6 11 11 आणि 1 12 12 आणि 3 15 हात चाला 1 2 2 आणि 2 4 4 आणि 2 6 6 आणि 5 11 11 आणि 4 15. तर ह्या दोघांचा डिफरन्स विचारला. 192 मधून 155 मायनस करा किती येईल बघा. 12तून 5 गेले 7 उरले, 8 मधून 5 गेले 3 उरले म्हणून आन्सर येईल 37, ऑप्शन नंबर E. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बँक यू प्रोव्हाइडेड 20% मोर पर्सनल लोन दॅन दॅट ऑफ येस. येसमध्ये किती आहे बघा पर्सनल लोन 20, त्याच्यापेक्षा 20% जास्त. 20चे 20% किती 4 जास्त असणार आहे म्हणजे 24 असणार आहे. यूमध्ये पर्सनल लोन 24 असणार आहे. पुढे बघा, पुढे काय म्हटलं आहे, फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ पर्सनल लोन प्रोव्हाइडेड बाय बँक यू आणि क्यू. यूमध्ये 24 आहे आणि क्यूमध्ये पर्सनल लोन किती आहे बघा. क्यूमध्ये पर्सनल लोन 56 आहे. तर दोघांचं ॲव्हरेज विचारले. ॲव्हरेज कसं काढतो, टोटल सम भागिले टोटल नंबर. 56 आणि 24ची सम किती 6 आणि 4 10 हात चाला 1 6 आणि 2 8 80 भागिले 2 80 भागिले 2 म्हणजे ॲव्हरेज किती 40 म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 25% ऑफ होम लोन आर प्रोव्हाइडेड टू फिमेल्स. 25% होम लोन प्रोव्हाइडेड टू फिमेल्स बाय बँक क्यू आणि एस. क्यू आणि एसमध्ये बघा, क्यूमध्ये किती आहे 34 आणि एसमध्ये 42. टोटल किती झाली 4 आणि 2 6 4 आणि 3 7 हे 76 टोटल आहे. त्याच्यामधलं 25% म्हणजेच 1/4 किती येईल 19. हे फिमेलला गेलं आहे म्हणले 76 मधलं फिमेलला गेलं 19. तर विचारलं आहे क्यू आणि एस मेलला किती होम लोन प्रोव्हाइड केले. टोटलमधून मायनस करा. 76 मधून 19 गेले, ते उरलेलं फिमेलसाठी मेलसाठी असेल. 16तून 9 गेले 7 उरले, 6तून 1 गेला 5 उरले म्हणजे किती असेल मेलसाठी 57 म्हणून आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. धन्यवाद.